नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब सिरीज जी की चालू आहे त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलेलं होतं भारतीय द्वीपकल्पावरील नद्या, अशा नद्या ज्या नद्यांचा उगम भारतीय द्वीपकल्पावरती होतो आणि या ठिकाणी गुजरातच्या किनाऱ्यावरती येऊन त्या अरबी समुद्राला काय मिळालेल्या होत्या. अशा सर्व नद्या ती लुणी असेल, मही असेल, साबरमती असेल, त्यांच्या उपनद्या असतील, या सर्व नद्यांबद्दल बघितलेलं आहे. तर त्यापैकी दोन नद्या शिल्लक राहिलेत ज्या खंबातच्या आखातामध्ये येऊन मिळतात. एक नर्मदा नदी आणि दुसरी तापी नदी. आणि इतर ज्या सर्व काय पश्चिम घाटामध्ये उगम पावून अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या म्हणजे भारतीय द्वीपकल्पावरील अशा सर्व नद्या ज्या बंगालच्या उपसागराला जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात, त्या नद्यांच्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये काय अधिक माहिती बघायची आहे. चला तर मग काय करू, स्टार्ट. तर आज आपण नर्मदा नदीपासून या ठिकाणी काय सुरुवात करणार आहोत. तर नर्मदा नदीला सुरुवात करण्याच्या अगोदर एक क्रोनॉलॉजी, एक क्रम जो आहे तो या ठिकाणी मी सांगेन, जो की भारतीय द्वीपकल्पावरील वेगवेगळ्या नद्यांच्या खोऱ्या ज्या आहेत, ती नद्यांची खोरी वेगवेगळ्या पर्वत शिखरांमुळं किंवा पर्वत श्रेणींमुळं किंवा डोंगर जे आहेत, डोंगर टेकड्या आहेत, त्यांच्यामुळं काय विलग झालेले आहेत. जसं की नर्मदा नदीची आणि काय तापी नदीची जी खोरी आहेत ती या ठिकाणी सातमाळा अजिंठा या काय डोंगररांगांमुळे काय विलग झालेली आहे. सातपुडा पर्वतामुळे काय विलग झालेली आहे. नर्मदा आणि तापी नदीचं खोरं जे आहे ते सातपुडा पर्वतामुळे वेगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर उत्तर भारतीय नद्या आणि नर्मदा नदी यांच्या दरम्यान विंध्य पर्वत श्रेणी जी आहे ती सुद्धा जलविभाजकाचं काम करते. तशा बऱ्याच जलविभाजक या ठिकाणी आहेत. असे पर्वतीय श्रेण्या किंवा डोंगरांच्या श्रेण्या ज्या पश्चिम घाटातून निघतात आणि अशा पद्धतीने काय भारतीय द्वीपकल्पावरती पसरलेले आहेत आणि त्यांच्या अस्तित्वामुळं नद्यांची खोरी ही वेगवेगळी बनलेली आहेत. तर त्यांना जलविभाजक असं म्हणतो. जलविभाजकाच्या बद्दल सुद्धा आपल्याला वेगळ्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. आता सर्व द्वीपकल्पीय नद्यांचा अभ्यास करण्याच्या अगोदर मला असं वाटतं की तो जो घटक आहे, ते जे तथ्य आहेत, तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी लिहून घेऊ आपण विंध्य पर्वत. तर अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता, लक्षात येईल. हे पर्वत आहे, त्याच्यानंतर ही नदी प्रणाली आहे, त्यानंतर परत काय पर्वत आहेत, नदी प्रणाली आहे, त्याच्यानंतर परत पर्वत आहेत, त्याच्यानंतर परत काय नदी प्रणाली आहे. अशा पद्धतीने काय विलग झालेले आहेत. हे आहे विंध्य पर्वत. विंध्य पर्वताच्या दक्षिणेला आहे नर्मदा नदी. तर शॉर्टमध्ये लिहीन मी, तुम्ही डिटेल्समध्ये लिहा या ठिकाणी. आणि लक्षात ठेवण्यासाठी काय याच शॉर्ट्सचा काय करा तुम्ही काय उपयोग करा. तर नर्मदेच्या दक्षिणेला या ठिकाणी काय पर्वत आहे सातपुडा. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला आहे तापी नदी. तापी नदीच्या दक्षिणेला या ठिकाणी सातपुडा लिहायचं मी सांगत असताना त्या ठिकाणी काय व्यवस्थित लिहून घ्या. तर या ठिकाणी आहे सातमाळा, काय महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण काय पर्वत सातमाळा अजिंठा, ज्याचा की विस्तार महाराष्ट्राच्या काय उत्तर भागामध्ये झालेला आहे. सातमाळा अजिंठा. सातमाळा अजिंठाच्या दक्षिणेला असलेली या ठिकाणी काय नदी आहे महत्त्वपूर्ण भारतीय द्वीपकल्पावरील सर्वात मोठी नदी गोदावरी. त्याच्यानंतर पर्वत शिखर आहे हरिश्चंद्र बालाघाट. तर तुटक तुटक स्वरूपात या ठिकाणी काय यांचा विस्तार झालेला आहे. तर अगोदरचा जो भाग आहे काय पश्चिम घाटापासून निघतो तो आहे हरिश्चंद्र. त्याच्यानंतर पुढं जे काय एकदम कमी उंचीचे डोंगररांगा ज्या पसरले आहेत त्यांना म्हणलं जातं काय बालाघाट डोंगररांगा. आता आपण या ठिकाणी ज्यावेळेस सोलापूर टू पुणे प्रवास करू त्यावेळेस हायवेच्या उत्तर दिशेला या ठिकाणी किंवा काय पुण्याला जात असताना उजव्या हाताला जे काही छोटे छोटे सुळके दिसतात डोंगरांचे या ठिकाणी, तर छोटे छोटे टेकड्या दिसतात, त्या बालाघाट डोंगरांचाच काय विस्तार मराठवाड्यापर्यंत इकडे काय झालेला आहे. हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी म्हणता येईल आपल्याला कृष्णेची उपनदी आहे. भीमा नदीचं खोरं आहे. तर खूप मोठा काय जल अधिग्रहण क्षेत्रसुद्धा आहे आणि जलसिंचनसुद्धा काय खूप मोठ्या प्रमाणात काय महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देतो. म्हणून काय त्या खोऱ्याचं सुद्धा काय वेगळा अभ्यास करतो आपण कृष्णा नदीची, जरी ती उपनदी असली तरी. तर भीमा नदी खोऱ्याच्या दक्षिणेला आहे या ठिकाणी महादेव डोंगर. महादेव डोंगर आणि महादेव डोंगरच्या दक्षिणेला आहे कृष्णा नदी. तर हे अशा पद्धतीनं काय आहेत हे सर्व काय पर्वत शिखरे वगैरे काय आहेत, जे की महाराष्ट्राचा भूगोल करताना पण यांचा उपयोग होईल आणि आता सध्या काय नद्यांचा अभ्यास करत असताना सुद्धा काय या तथ्यांचा आपल्याला काय या ठिकाणी उपयोग होईल. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. लॉजिक तुम्ही स्वतःचं वापरला तरी चालेल, मात्र हे सगळं काय लक्षात ठेवणं आवश्यक आहे. वि न सा ता सा गो ह भी म आणि कृ. तर कोणत्याही लॉजिकने लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. ओके. बऱ्याच जणांना काय हेच समजणं काय कळत नाही
की लक्षात ठेवायचं हे तर समजतं, पण काय लक्षात ठेवायचं हेच लक्षात राहत नाही त्यांच्या. तर असं बऱ्याच वेळा कळतं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत. तसे अनुभव आहेत बरेच या ठिकाणी. तर बघा, आपल्याला बघायचं हे झाल्याच्या नंतर नर्मदा नदीबद्दल आपल्याला काय स्टार्ट करायचं आहे. नर्मदा आणि तापी नदींच्या संदर्भात संयुक्तिकरित्या या ठिकाणी काही तथ्य बघू, त्याच्यानंतर काय त्यांचे फॅक्ट्स जे आहेत मग डिटेलमध्ये बघू आपण. नर्मदा आणि तापी नदीच्या संदर्भात संयुक्तिकरित्या आपण काही या ठिकाणी काय फॅक्ट्स बघू. तर ते झाल्याच्या नंतर आपल्याला काय करता येईल, इतर गोष्टी त्यांच्याबद्दल काय डिस्कस करता येतील. बघा, नेमकी भूरचना कोणत्या स्वरूपाची आहे. नर्मदा आणि तापी नद्या द्वीपकल्पावरील विशेष नद्या का बरं ठरतात. इतर नद्यांपेक्षा वेगळा असं गुणधर्म त्यांच्यामध्ये काय आहेत, तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे. द्वीपकल्पीय भारतावरील जो पठारी प्रदेश आहे, पठारांचा, पर्वतांचा, डोंगरांचा, किनाऱ्यांचा ज्यावेळेस काय आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की नर्मदा आणि तापी नद्या या पश्चिम दिशेला का बरं प्रवाहित होतात. सर्वसाधारणरित्या या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा अशा पद्धतीने काही नकाशा काढून दाखवलेलं होतं की पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्या दरम्यान असलेला संपूर्ण पठारी प्रदेश जो आहे त्या पठारी प्रदेशाचा उतार कुणीकडे आहे, पूर्व दिशेकडे आहे. याचा अर्थ असा होतो की पश्चिम घाटावरती उगम पावणाऱ्या सर्व द्वीपकल्पावरील ज्या नद्या आहेत, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, पेन्नेरू, या वैगई असेल, ताम्रपर्णी असेल, अशा सर्व नद्या कोणत्या दिशेला वाहत जातात, पूर्व दिशेला आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. मात्र याच पठारी प्रदेशावरती भारताच्या मध्यभागी आपण काय दक्षिणोत्तर जरी विचार केला आणि पूर्व पश्चिमचा जरी विचार केला तर संपूर्ण भारताच्या मध्यभागी उगम पावणारी जी नर्मदा नदी आहे ती भारतीय पठारी प्रदेशाच्या उताराच्या विपरीत या ठिकाणी काय विचित्र स्वरूपाची नदी आहे. कुणीकडे वाहत जाते ती, पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे वाहत जाते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्याच पद्धतीने तापी सुद्धा अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर असं का घडतं. भूगर्भिक रचना नेमकी कशी आहे बघा. भूविवर्तनिक हालचालींमुळं पठारी प्रदेश जो आहे त्या पठारी प्रदेशाचा उतार जो अनडाऊटेडली कोणीकडे आहे, पूर्वेकडेच आहे. दक्षिण पूर्व दिशेने अशा पद्धतीने झालेला आहे. या ठिकाणी गोदावरी नदी प्रवाहित होते आपण दाखवलेलं आहे. हा पठारी प्रदेश जो होता या पठारी प्रदेशावरती काय झालं, जे भूविवर्तनिक हालचाली असतात त्याच्यामुळं मोठमोठ्या भूखंडांचे भेगा पडतात त्याच्यामध्ये आणि भेगा पडल्याच्या नंतर अशा पद्धतीने समजा याच्यावरती काय भेगा पडल्या, क्रॅक्स गेले. तर याच्यामधले काय झालेले आहेत, काही भाग भूखंडाचे हे वरी उचलले जातात आणि काही भाग काय खचले जातात. अपलिफ्ट असेल किंवा सबस्ट्रक्शन असेल अशा क्रिया घडल्यामुळे तर या पठारी प्रदेशावरील हा जो भाग आहे हा संपूर्ण भाग या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवू आपण. तर हा जो भूखंडाचा भाग होता हा मध्ये काय खचला गेला अशा पद्धतीने. तर हा अशा पद्धतीने काय झाला, खचला गेला खाली. तर हा इथला सुद्धा भाग. आता हेच आपण काय करतो, नर्मदा नदीच्या उत्तर दिशेला असलेलं विंध्य पर्वत जे आहे हे आहे ते विंध्य पर्वत वरी उचललेला भाग. त्याच्यानंतर या ठिकाणी नर्मदा नदी वाहते आणि या ठिकाणी असलेला जो पर्वत आहे तो आहे सातपुडा पर्वत. कोणता, सातपुडा पर्वत. आणि हा आहे कोणता, सातमाळा अजिंठा पर्वत. तर या दोन्ही काय विंध्य आणि सातपुडाच्या दरम्यान नर्मदा नदी वाहते. सातपुडा आणि सातमाळाच्या दरम्यान कोणती नदी वाहते, तापी नदी वाहते. तर हा जो मध्ये धसला गेलेला काय प्रदेश आहे, मध्ये खचला गेलेला जो प्रदेश आहे त्याला काय म्हणतो आपण, खचदरी असं म्हणतो. तर ही आहे नर्मदा नदी या खचदरीतून वाहते म्हणून ती नर्मदेची खचदरी आणि या ठिकाणातून तापी नदी वाहते म्हणून ती तापीची खचदरी झाली. आता या खचदऱ्यांमधून काय या नद्या वाहतात आणि या खचदऱ्यांचा उतार पठारी प्रदेशाचा उतार तर कुणीकडे आहे, पूर्व दिशेकडे आहे. मात्र या दोनही खचदऱ्यांचा उतार मात्र कुणीकडे आहे, पश्चिम दिशेला आहे. म्हणून उगमाच्या नंतर नर्मदा नदी आणि तापी नदी स्वतःच्या खचदरीतून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात या ठिकाणी. तर पॉईंट क्लिअर आहे या ठिकाणी. नर्मदा नदी आणि तापी नदी या पश्चिम दिशेला का बरं प्रवाहित झालेल्या आहेत. त्याच्यानंतरचा थोडासा भाग या ठिकाणी बघा. सातपुडा हा वास्तविकतः हा एक पर्वत नाही, विंध्य पर्वत आहे आणि सातमाळा अजिंठा हे काय पर्वत आहे. मात्र सातपुडा पर्वत जे आहे या दोन्ही बाजूला, सातपुडा पर्वताच्या दोनही बाजूला खचदरींची निर्मिती झाल्यामुळं या ठिकाणातून जेव्हा आपण या भूप्रदेशाकडे बघू तर तो उंच पर्वतासारखा काय दिसतो. म्हणून या सातपुडाला काय म्हणलेलं आहे, पर्वत असं म्हणलेलं आहे. आणि याला
गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटेन असं म्हणतात. ब्लॉक माउंटेनचं सगळ्यात काय चांगलं उदाहरण भारतामध्ये कोणतं आहे तर ते सातपुडा पर्वत आहे. दोनही खचदरींच्या काय दरम्यान शिल्लक राहिलेला जो प्रदेश आहे तो आहे या ठिकाणी काय सातपुडा पर्वत. आणि याच सातपुडा पर्वतांनी नर्मदा नदी आणि तापी नदीचं खोऱ्यांना काय केलेलं आहे वेगळं केलेलं आहे. तर हे सगळे कारण आहेत नर्मदा आणि तापी पश्चिम दिशेला जाऊन अरबी समुद्राला काय मिळण्याचे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नर्मदा नदीच्या संदर्भात. हे तर लक्षात आलं या ठिकाणी नर्मदा आणि तापी का बरं वाहतात. तर त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी काय नर्मदा नदी असं काय हेडिंग टाका. त्याच्यामधले काय करू आपण काय तथ्य बघू. तर परीक्षेमध्ये जे जे काय घटक त्याच्यावरती काय विचारले गेलेले आहेत त्यावरती काय करू आपण काय डिटेलमध्ये काय डिस्कशन करू. नर्मदा नदीचं खोरं जे आहे नर्मदा नदीचं खोरं हे विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान हे खोरं आहे. आणि खोलगट अशा चिंचोळ्या खचदरीमधून ही नदी वाहत वाहत कुठं जाते अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि त्याच्यानंतर सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा या दोघांच्या दरम्यान जी खचदरी तयार झालेली आहे त्या खचदरीमधून तापी ही नदी काय करते प्रवाहित होते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि नर्मदा आणि तापी यांच्या दरम्यान जो पर्वत आहे सातपुडा तर तो या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांना काय करतो विलग करण्याचं काम करतो. पुढचा पॉइंट नर्मदा नदीचा उगम जो आहे या ठिकाणी सातपुडा पर्वत दाखवलेलं होतं. तर मागं सुद्धा बघितलेलं आहे या सातपुडा पर्वताचं सगळ्यात पूर्वेकडे असलेला जो पर्वतीय प्रदेशाचा जो विस्तार आहे त्याला मैकलच्या डोंगररांगा असं म्हणून काय ओळखलं होतं. आणि हे मैकल यांचा विस्तार कुठं आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. तर मध्य प्रदेश राज्यातील मैकल पर्वत श्रेणीवरती अमरकंटक नावाचं जे ठिकाण आहे कोणतं ठिकाण बघा मध्य प्रदेशमध्ये मैकल पर्वतावरती अमरकंटक शिखर जे आहे या अमरकंटक शिखराजवळ नर्मदा नदीचा उगम होतो. आणि ही नदी मध्य प्रदेश त्याच्यानंतर थोडासा नर्मदेचा या ठिकाणी काय प्रवाह जो आहे तो महाराष्ट्रातून गेलेला आहे. महाराष्ट्रातून थोडीशी ती वाहते मध्य प्रदेश त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर शेवटी काय गुजरातमध्ये प्रवेश करते. आणि गुजरातमधील भडोच या शहराजवळ भडोच या ठिकाणी ती काय करते अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर उगम आणि याचा प्रवास आपण बघितलेला आहे. काय काय या ठिकाणी मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरातमधून ती प्रवाहित होते. नर्मदा नदी मध्य प्रदेश थोडासा महाराष्ट्रातून वाहते आणि शेवटी गुजरातमध्ये प्रवेश करून गुजरातमधून वाहत जाऊन गुजरातमधलं किनाऱ्यावरचं समुद्र किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण शहर आहे कुठलं भडोच. तर भडोच या ठिकाणी ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. अशा पद्धतीने ही नदी काय करते प्रवास करते. तर त्याच्यानंतर पुढचा पॉईंट नर्मदा नदीच्या तीरावरती दोन महत्त्वपूर्ण शहर आहेत. एक आहे भडोच आणि दुसरा आहे जबलपूर. आता जबलपूरचा संदर्भ निघाला जबलपूरबद्दल का बरं बघतोय आपण तर या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण फॅक्ट आहे जे परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. जबलपूर जवळ नर्मदा नदीच्या तीरावरती ज्या ठिकाणी बघा विंध्य पर्वत श्रेणी आणि सातपुडा पर्वत श्रेणींचे काय डोंगर एकत्र मिळतात एक ठिकाण आहे असं. त्या ठिकाणी काय संगमरवरी काय दगड आहेत. तर त्या संगमरवरी दगडांचं क्षरण करून त्याचं अपर्दन करून त्या ठिकाणी नर्मदा नदीनं त्या संगमरवरी खडकांवरती काय केलेलं आहे एक धबधब्याची निर्मिती केलेली आहे दुधा रंगाच्या. तर तो जो धबधबा आहे तो जबलपूर जवळ एक ठिकाण आहे भेड़ाघाट जबलपूर जवळील भेड़ाघाट या ठिकाणी संगमरवरी काय दगडांचं खडकांचं अपर्दन करून क्षरण करून नर्मदा नदी एका धबधब्याची निर्मिती करते. तो धबधबा आहे दुवाधार धबधबा किंवा यालाच दुसरं सुद्धा नाव आहे कपिलधारा धबधबा असं त्या काय धबधब्याचं नाव आहे. तर तथ्य लक्षात ठेवा. बघा याच्यानंतरचा पॉईंट नर्मदा नदी जी आहे या नर्मदा नदीवरती एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी काय प्रकल्प सुद्धा काय स्थापन केलेला आहे. बहुउद्देशीय प्रकल्प आहे. ज्या प्रकल्पाचा उपयोग महाराष्ट्र बघा आता ज्या प्रदेशातून या ठिकाणी काय पाण्याचा विसर्ग होतो त्या सर्व प्रदेशांनी मिळून एकत्रितरित्या काय त्या प्रकल्पाची निर्मिती केलेली आहे.
आणि त्याच्यानंतर त्याचा फायदा जो आहे अशा वेगळ्या 4 राज्यांना होणार आहे. कोणते कोणते राज्य आहेत? मध्य प्रदेश, ऑब्वियसली ज्या 3 राज्यातून नदी प्रवाहित होते त्या राज्यांना तर काय त्या प्रकल्पाचा उपयोग होणारच आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात. तर ते महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे कोणतं? सरदार सरोवर प्रकल्प. सरदार सरोवर प्रकल्प तर खूप वेळा चर्चेत सुद्धा राहिलेलं आहे. याच्यावरती बऱ्याच वेळा काय हे काम रखडलेलं सुद्धा होतं. तर याच्याबद्दल, या सरदार सरोवर बहुउद्देशीय प्रकल्पाबद्दल आपण काय सरोवरांवरती एक महत्त्वपूर्ण वेगळा टॉपिक होणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल काय करू माहिती बघू. सगळ्यात महत्त्वपूर्ण काय तथ्य या ठिकाणी काय व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याच्या अगोदर जेवढं काही बघितलेलं आहे, क्वेश्चन ज्यावेळेस आपल्याला विचारला जातो परीक्षेमध्ये, तर त्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे हे समजून घेऊन आपल्याला काय करायचं असतं, उत्तर द्यायचं असतं. प्रश्न किती वेडीवाकडं वळणं घेऊन जरी विचारलेला असला तरी आपल्याला व्यवस्थित विचार करून त्याचा आन्सर, आपल्याला तथ्य जर माहिती असतील, आपल्याला पूर्ण कन्सेप्ट जर समजलेली असेल, तर कसाही क्वेश्चन विचारू द्या, तुमचं उत्तर त्या ठिकाणी काही चुकणार नाही. बघा, पॉईंट असा आहे, बघा नद्यांची लांबी किती आहे याच्यावरती मागच्या बऱ्याच वर्षांमध्ये काय प्रश्न विचारले गेलेले नाहीत. तुम्हाला कधीच विचारला जाणार नाही की नर्मदा नदीची लांबी किती आहे किंवा कावेरी नदीची लांबी किती आहे. काय त्या लांबीवरती काय प्रश्न विचारला जात नाही. पण लांबी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. इतर विधान जे वेळेस विचारले जातात त्यांची सत्यता किंवा ते विधान असत्य आहे की सत्य आहे हे पडताळण्यासाठी काय या गोष्टी मदत करत असतात. तरी या ठिकाणी काय लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवा. नर्मदा नदीची लांबी आहे 1312 किलोमीटर. किती आहे? नर्मदा नदीची लांबी आहे 1312 किलोमीटर. तर सांगतोय त्या शब्दांकडे आणि काय जे तथ्य आपण सांगतो नर्मदा नदीच्या संदर्भात ते व्यवस्थित लक्षात ठेवा. भारतीय द्वीपकल्पावरील अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नर्मदा ही सर्वात लांब नदी आहे किंवा सर्वात मोठी नदी आहे. तथ्य काय सांगतोय? भारतीय द्वीपकल्पावरील अरबी समुद्राला जाऊन मिळणारी किंवा पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नर्मदा ही सर्वात मोठी नदी आहे. पण जर या ठिकाणी जर अशा पद्धतीने जर विचारलं गेलं की भारतीय द्वीपकल्पावरील सर्वात मोठी नदी कोणती आहे, तर त्यावेळेस तुमचा आन्सर नर्मदा असू शकत नाही. भारतीय द्वीपकल्पावरील नदी जेव्हा विचारला जाईल तर त्यावेळेस अरबी समुद्राला जाऊन मिळते की बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते यांचा विचार करायचा नाही. तर दोन्हींचा एकत्रित विचार जर केला तर सर्वात मोठी नदी कोणती ठरते? गोदावरी ही नदी ठरते. ज्या की नदीचं खोरं सुद्धा काय सगळ्यात मोठं आहे. 1465 किलोमीटर लांबीसहित या ठिकाणी काय गोदावरी ही काय पहिल्या क्रमांकाची नदी आहे. भारतीय द्वीपकल्पावरील गंगा असं सुद्धा म्हणतात, दक्षिणेकडील गंगा असं सुद्धा म्हणतात, वृद्ध गंगा असं सुद्धा म्हणतात. गोदावरी बद्दल हेडिंग टाकून ज्यावेळेस लिहू त्यावेळेस काय सगळे पॉईंट काय लिहून काढू आपण. सध्या लक्षात ठेवा की सगळ्यात पहिली नदी काय सर्वात मोठी नदी आहे. तर भारतीय द्वीपकल्पावरील नर्मदा ही कितवी नदी आहे? तिसरी नदी आहे. असं काय वन लाईन फॅक्ट काय बऱ्याच पुस्तकांमध्ये, लुसेंट असेल, बाकी पुस्तकांची नावं आता घेणं ठीक नाही, बऱ्याच पुस्तकांमध्ये अशा पद्धतीने दिलेलं असतं. नर्मदा नदी त्याच्या खाली ज्यावेळेस त्याच्या लांबीच्या संदर्भात चर्चा केली जाते तेव्हा दिलेलं असतं. तर आपल्याला काय कंपॅरेटिव्हली स्टडी करायचं आहे इतर सर्व तथ्यांची तुलना करत. भारतीय द्वीपकल्पावरील दुसरी सर्वात मोठी नदी कोणती आहे? या ठिकाणी कृष्णा नदी आहे. कोणती? कृष्णा ही नदी भारतीय द्वीपकल्पावरील दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे. त्यानंतर संपूर्ण भारतीय द्वीपकल्पावरील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी कोणती ठरते? नर्मदा ही ठरते. जर आपल्याला असं विचारलं भारतातील अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सगळ्यात मोठी नदी कोणती, तर आता सध्या काय दक्षिण भारताचा नकाशा सगळ्यांच्या समोर आहे. तर मोस्ट ऑफ स्टुडंट्सना ज्या वेळेस काय ऑफलाईन क्लास चालू असतो ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस विद्यार्थी सांगतात या ठिकाणी कोणती नदी आहे, तर नर्मदा नदी असेल अरबी समुद्राला जाऊन मिळणारी. त्यावेळेस हे तथ्य आपण सोडून दिलेलं असतं की सिंधू नदी सुद्धा आहे जी भारतातीलच नदी आहे आणि जी अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर त्यावेळेस तुमचा आन्सर काय असेल? भारतातील अरबी समुद्राला येऊन मिळणारी सर्वात मोठी नदी कोणती? सिंधू नदी. द्वीपकल्पावरील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी. द्वीपकल्पावरती उगम पावल्याच्या नंतर अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सर्वात मोठी नदी कोणती? नर्मदा. तर अशा पद्धतीने काय करायचे हे तथ्य लक्षात ठेवायचे. बाकी सगळे पॉईंट्स आपण या ठिकाणी काही नर्मदा नदीच्या संदर्भात बघितलेले आहेत. तर चला मग पुढची हेडिंग टाकू आपण. पुढची नदी आहे तापी नदी. बघा तापी नदीचा उगम या ठिकाणी काय तापी नदी पश्चिमेकडे का बरं वाहत जाते हे आपण काय ऑलरेडी बघितलेलं आहे. तापी नदीचा उगम जो आहे तापी नदीचा उगम सातपुडा पर्वतावरच या ठिकाणी
तापी नदी जी आहे, तापी नदीचा उगम सातपुडा पर्वतावरती बैतूलचे पठार, बैतूलच्या पठाराजवळ काय मुलताई नामक जे ठिकाण आहे, मुलताई नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणात काय तापी नदीचा उगम होतो. आणि तापी अशा पद्धतीने काय मध्य प्रदेशमधून अगोदर प्रवाहित होते, नंतर ती काय महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये प्रवेश करते आणि तिचा बराच प्रवास कुठून होतो, महाराष्ट्रामधून होतो आणि शेवटी ती गुजरातमध्ये प्रवेश करते आणि गुजरातमधल्या सुरत या महत्त्वपूर्ण शहराच्या ठिकाणी ती काय करते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर तापी नदीचा उगम मध्य प्रदेशमधील सातपुडा पर्वतामध्ये काय बैतूल जे पठार आहे, बैतूल पठारावरती काय मुलताई या ठिकाणी झालेला आहे. तर त्याच्यानंतर तापीचा या ठिकाणी काय प्रवास जो आहे तो अगोदर मध्य प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्रातून काय प्रवाहित होते आणि त्याच्यानंतर काय गुजरातमध्ये ती सुरत या ठिकाणी जाऊन अरबी समुद्राला मिळते. तर हे महत्त्वपूर्ण पॉईंट लक्षात ठेवा. नर्मदा कुठं भडोच या ठिकाणी काय समुद्राला जाऊन मिळते, तर तापी ही सुरत या ठिकाणी काय करते समुद्राला जाऊन मिळते. त्याच्यानंतर तापी नदीच्या काय उत्तरेला सातपुडा पर्वत आहे, तर दक्षिणेला सातमाळा अजिंठा ही डोंगररांग आहे. काय तापीच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे, तर दक्षिणेला सातमाळा अजिंठा ही काय डोंगररांग आहे, हे तथ्य लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नर्मदा नदीचा एक पॉईंट राहिला नर्मदेच्या संदर्भात ॲड करा तिथं. नर्मदा नदीचा जास्तीत जास्त प्रवाह कोणत्या राज्यातून झालेला आहे, प्रवाह 3 राज्यातून झालेला आहे, एक मध्य प्रदेश, दुसरा महाराष्ट्र आणि तिसरा गुजरात. तर तिचा सर्वाधिक प्रवाह जो आहे तो मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. नर्मदा नदीचा सर्वात जास्त प्रवाह कोणत्या राज्यामध्ये आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये थोडा आणि सुरतमध्ये थोडा या ठिकाणी. मात्र तापी नदीचा विस्तार सुद्धा कुठं आहे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. मात्र नर्मदा नदी ही जास्त कुठून वाहते, मध्य प्रदेशमधून आणि थोडी महाराष्ट्रातून वाहते. तर तापी नदी ही सर्वाधिक तिचा प्रवाह कुठं आहे, महाराष्ट्रात आहे आणि कमी प्रवाह कुठं आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे या ठिकाणी. हे तथ्य लक्षात ठेवा. तापी नदीचा काय सर्वाधिक प्रवाह, सर्वात जास्त प्रवाह कुठं आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला आहे आणि कमी प्रवाह कुठं झालेला आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर नर्मदा नदीच्या नदीवरती या ठिकाणी 2 महत्त्वपूर्ण प्रकल्प स्थापन केलेले आहेत. उकाई, फक्त नावं लक्षात ठेवा, उकाई आणि काक्रापारा या ठिकाणी हे 2 परियोजना, 2 जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी काय तापी नदीवरती काय स्थापन केलेले आहेत. बघा अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या सर्व नद्या ज्या आहेत त्या काय वेगवान स्वरूपाच्या आहेत, तीव्र उतारून वाहतात, म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या काय वीज निर्मिती प्रकल्पांची निर्मिती झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा विकास झालेला आहे. सर्व नद्यांवरती असे प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पांवरती आणि सरोवरांवरती एक वेगळा चॅप्टर आपण काय घेणार आहोत. तर बघा नर्मदा आणि तापी नद्यांच्या संदर्भात बघितल्याच्या नंतर पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या या ठिकाणी भारतीय द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या सर्व नद्या या ठिकाणी तापीच्या दक्षिणेला ज्या आहेत पश्चिम घाटामध्ये उगम पावतात आणि अरबी समुद्राला येऊन मिळतात. तर त्या नद्यांबद्दल बघत असताना महाराष्ट्रातील गुजरातच्या दक्षिणेकडे महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये कुठली महत्त्वाची नदी नाही. 1-2 नद्या आहेत ज्या नद्यांच्या या ठिकाणी काय ज्या नद्यांवरती प्रकल्प बांधलेले आहेत. तर इतर जर प्रश्न जर याच्यावरती जर आपण बघितले तर कोणत्या नदीच्या मुखाशी कोणत्या खाडीची निर्मिती झालेली आहे आणि दुसरा असेल उत्तरेकडून दक्षिणेकडे काय नद्यांचा क्रम लावा, एवढेच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. विशेष असं काही महत्त्व नाही, काय महत्त्व नाही महाराष्ट्रातील नद्यांच्या संदर्भात, म्हणून याच्याबद्दल बघायची आवश्यकता नाही. भारताचा भूगोल डिस्कस करत असताना तरी महाराष्ट्राचा भूगोल ज्यावेळेस बघू त्यावेळेस आपण या नद्या ज्या आहेत त्यांच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. तर नर्मदा आणि तापीच्या नंतर गोव्यामधील महत्त्वाच्या 4 नद्या आहेत. कुठल्या या ठिकाणी बघा, चपोर, दुसरा आहे मांडवी, तिसरी आहे जुवारी नदी आणि चौथी आहे रोचल नदी. नकाशामध्ये मात्र दाखवत असताना 2च या ठिकाणी नद्या दाखवलेल्या आहेत. कुठल्या ही उत्तरेला असलेली कोणती नदी, मांडवी, आणि दक्षिणेला असलेली जुवारी नदी आहे. या 4 नद्या गोवा राज्यामध्ये स्थित आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि चपोर आणि रोचल नदीच्या संदर्भात एवढाच फॅक्ट त्या ठिकाणी लिहून घ्या की चपोर आणि रोचल या दोन्ही नद्या फक्त गोवा राज्याशी निगडीत आहेत, त्यांच्या पलीकडं त्यांच्यावरती प्रश्न तयार होणार नाही.
बघा, ज्या नद्यांचं जेवढं महत्त्व आहे, फॅक्ट्स खूप जास्त पण असतील, पण आयोग ज्या घटकांना अधिक महत्त्व देतो त्यांना आपण काय करायचं आहे, जास्त महत्त्व द्यायचं आहे. ज्यांचं महत्त्व कमी आहे त्यांच्यावरती जास्त डिस्कशन करण्याची आवश्यकता नाही. तर प्रत्येक क्वेश्चन किंवा प्रत्येक घटकाच्या संदर्भात तेच फॅक्ट आपण बघतो ज्यांच्यावरती प्रश्न तयार होऊ शकतो. हे सगळं ॲनालिसिस केल्याच्या नंतर आपण काय केलेलं आहे, ड्राफ्ट केलेला आहे. तर पॉईंट लिहून घ्या. चपोर आणि रोचल या काय गोवा राज्यातील नद्या आहेत. आणि यांच्या व्यतिरिक्त बघा, या ठिकाणी आहे रोचल, या ठिकाणी चपोर, आणि या ठिकाणी आहे रोचल नदी. या चारही नद्या समांतर प्रकारची जलप्रणाली तयार करतात गोवा राज्यामध्ये. महत्त्वपूर्ण 2 नद्या आहेत, मांडवी नदी आणि ज्वारी नदी. तर यातील पहिल्यांदा काय बघू, मांडवी नदी बघू. मांडवी नदी जी आहे, मांडवी नदीचा उगम होतो कर्नाटकच्या बेळगाव क्षेत्रामध्ये. कर्नाटकचं काय उत्तरेकडील एक जिल्हा आहे, तर उत्तर पश्चिम दिशेकडील बेळगाव. तर या बेळगाव क्षेत्रामध्ये उगम पावल्याच्या नंतर ही नदी कर्नाटकमधून वाहते. कर्नाटकमधून ती गोवा राज्यामध्ये प्रवेश करते आणि मग अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्यानंतर ज्वारी नदी सुद्धा कर्नाटकच्या बेळगाव क्षेत्रामध्ये उगम पावते आणि ती कर्नाटकमधून प्रवास करते, त्याच्यानंतर गोव्यामध्ये प्रवेश करते आणि गोवामधून प्रवाहित होऊन काय अरबी समुद्राला येऊन मिळते. तर मांडवी नदी जी आहे, मांडवी नदीच्या किनाऱ्यावरती या ठिकाणी एक बंदर आहे खूप फेमस, मार्मागोवा, ऐकलं असेल तुम्ही. तर याच्याबद्दल आपण काय नंतर डिस्कस करू, अगोदर बाकीचे पॉईंट्स बघू. तर मार्मागोवा पोर्ट जे आहे त्या ठिकाणी मांडवी नदी अरबी समुद्राला येऊन मिळते आणि गोवा राज्यामध्ये आहे म्हणून त्या पोर्टचं नाव आहे मार्मागोवा. तर मांडवी नदी ही गोव्याची जीवनदायिनी किंवा जीवनरेखा म्हणून काय मांडवी नदीला ओळखलं जातं. रिझन काय असेल, जल अधिग्रहण क्षेत्र सगळ्यात जास्त किंवा मांडवी नदीचा या ठिकाणी काय उपयोग जो आहे तो गोवा राज्याला जास्त झालेला आहे ज्वारी नदीच्या काय तुलनेत, या ठिकाणी लक्षात येते. तर मांडवी नदी ही काय गोव्याची काय आहे, जीवनरेखा आहे, जीवनरेखा ठरलेली आहे. आणि आणखीन एक पॉईंट किंवा या तथ्यामुळं पण असं म्हणता येईल की जीवनरेखा आहे. तर गोवाची राजधानी जी आहे कोणती आहे, पणजी. तर पणजी ही मांडवी नदीच्याच काय तीरावरती वसलेलं शहर आहे, जी की गोव्याची राजधानी आहे. म्हणूनच या ठिकाणी मांडवीला गोव्याची काय म्हणलेलं असेल, जीवनरेखा म्हणलेलं असेल. मात्र एक पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा, मांडवी नदी जरी गोव्याची या ठिकाणी काही जीवनरेखा असली तरी ती गोव्यामधील सर्वाधिक लांबीची नदी नाही. तर सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे, तर ज्वारी नदी ही गोव्यामधील सर्वाधिक लांबीची नदी आहे, पण तिचा उपयोग कमी झालेला आहे. कमी या ठिकाणी काय लांबी असली तरी मांडवीला काय म्हणलेलं आहे, गोव्याची जीवनरेखा म्हणलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, मांडवी ही गोव्याची जीवनरेखा आहे आणि ज्वारी ही गोव्याची सर्वाधिक लांबीची नदी आहे, गोवामधील सर्वाधिक लांबीची नदी आहे. तर पॉईंट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने थोडासा विरोधाभास काय दिसतो आपल्याला काय त्या दोनही नद्यांच्या संदर्भात. बघा त्याच्यानंतर ज्वारी नदी जी आहे ती बेळगाव क्षेत्रामध्येच उगम पावते आणि ज्या ठिकाणी ज्वारी नदी अरबी समुद्राला येऊन मिळते त्या ठिकाणी एक शहर आहे वास्को द गामा, हे शहर या ठिकाणी आहे. बघा, या ठिकाणी ज्वारी नदी मिळते तर या ठिकाणी आहे वास्को द गामा आणि मांडवी आणि ज्वारीच्या दरम्यान हे मोठं पोर्ट जे आहे खूप मोठं या ठिकाणी काय बंदर आहे, त्याचं नाव आहे मार्मागोवा. तर या मार्मागोवा बंदर जे आहे ती लोह अयस्काच्या काय निर्यातीसाठी काय प्रसिद्ध असलेलं काय बंदर आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोह अयस्क जे आहे, या लोह अयस्काचे म्हणजे कच्चं खनिज जे असतं लोह खनिज त्याला अयस्क असं म्हणतात. तर या लोह अयस्काचं निर्यात खूप मोठ्या प्रमाणात काय मार्मागोवा पोर्टवरून होतं. तर हा जो प्रदेश आहे गोव्याचा प्रदेश किंवा कर्नाटकमधील बेळगावचा प्रदेश, तर या प्रदेशामध्ये काय मोठे मोठे इस्पातच्या कंपन्या आहेत, स्टीलच्या कंपन्या आहेत, लोहच्या कंपन्या आहेत. तर या कंपन्यांमधून काय उत्पादित होणारं जे काही लोह आहे या ठिकाणी JSWचा या ठिकाणी काय खूप मोठा प्लांट आहे, जो की अगोदर काय लक्ष्मी मित्तल तुम्हाला काय माहिती असतील बिझनेसमॅन, त्यांचा खूप काय भारतातील सगळ्यात मोठे काय लोह अयस्काचे काय व्यापारी बिझनेसमॅन म्हणता येईल. तर त्यांचे प्लांट या ठिकाणी आहेत, टाटाचे प्लांट या ठिकाणी आहेत. तर खूप मोठ्या प्रमाणात काय या लोह अयस्कांची निर्याती कोणत्या पोर्टवरून केली जाते, मार्मागोवा पोर्टवरून केली जाते. आणि या पोर्टचा विकास सुद्धा झालेला आहे, कारण या दोनही नद्या ज्या आहेत त्या दोनही नद्या
ज्वरीय प्रकारच्या नद्या आहेत. कोणत्या प्रकारच्या? ज्वरीय प्रकारच्या. मग ज्वरीय प्रकारच्या नद्या कशाला म्हणतो? समजा हा आहे समुद्र, हा आहे समुद्र आणि ह्या मुख्य भूमीवरून काय या ठिकाणी अशा पद्धतीने नदी काय करते? समुद्राला येऊन मिळते. मात्र या ठिकाणी काय समुद्राला ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी काय नदीनं आपल्या पात्राचं एवढं जास्त क्षरण केलेलं आहे, एवढं जास्त क्षरण केलेलं आहे की नदीचे जे पात्र आहे तर नदीच्या काय मुख जे आहे या ठिकाणी तर ते काय समुद्राच्या पातळीशी काय समांतर बनलेले आहेत. म्हणजे काय एवढे काय खोल त्यांचं काय क्षरण झालेलं आहे. तर या ठिकाणी त्याच्यामुळं काय होतं, समुद्राला ज्या ज्या वेळेस काय भरती येईल तर त्या भरतीचं पाणी जे आहे ते नदीच्या मुखामध्ये खूप दूरपर्यंत काय आतमध्ये काय प्रवेश करू शकतो. तर याचा उपयोग काय होतो, या ठिकाणी काय या तटी प्रदेशामध्ये येणारे जे काही सागरी जहाज असतील ते सागरी जहाज समुद्राला भरती आल्याच्या नंतर खूप दूरपर्यंत प्रवास करून या ठिकाणी काय वाहत नदीच्या मुखाने काय आतमध्ये प्रवेश करू शकतात, या भागामध्ये आतमध्ये प्रवेश करू शकतात. मग मालांची चढ उतार झाल्याच्या नंतर समुद्राला ज्यावेळेस काय ओहोटी लागते तर त्यावेळेस या ठिकाणी असलेले जहाज इंधनाचा वापर न करता या नद्या ज्वरीय असल्याच्या कारणानं तटीय प्रदेशापर्यंत काय मोफत प्रवास करतात, म्हणजे इंधनाचा वापर न करता. आणि कोणत्याही बिझनेसमध्ये जर तुमचे या ठिकाणी जे भांडवल आहे लागणारा खर्च जर वाचत असेल तर रेट ऑफ प्रॉफिट जो असतो तो वाढत असतो. तर याचमुळे या ज्वरी नद्या असल्याच्या कारणानं यांच्या किनाऱ्यावरती या नद्यांच्या काय तटीय प्रदेशामध्ये असलेल्या बंदरांचा खूप मोठ्या प्रमाणात काय विकास झालेला आहे. तर हे पॉईंट झाले मांडवी आणि ज्वारी नदीच्या संदर्भात, जे की गोव्यामधील नद्या आहेत. तर लिहून घ्या सगळे पॉईंट. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कर्नाटक राज्यामधील महत्त्वाच्या नद्या. 2 महत्त्वाच्या नद्या या ठिकाणी आपण दाखवलेल्या आहेत. तर कोणत्या कोणत्या नद्या आहेत? एक आहे शरावती नदी आणि शरावती नदीच्या दक्षिणेला दाखवलेली एक नदी आहे. कोणती आहे? गंगवेली नदी. तर गंगवेली नदीच्या संदर्भात कुठलं तथ्य नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की गंगवेली नदी ही कर्नाटकमध्ये अरबी समुद्राला येऊन मिळते. कर्नाटकमध्ये उगम पावते आणि अरबी समुद्राला काय येऊन मिळणारी नदी कर्नाटक राज्याशी निगडीत आहे. दॅट्स इट. त्याच्यानंतरचा पॉईंट बघायचा आपल्याला शरावती नदीच्या संदर्भात. दोन्ही नद्यांची नावं आपण लिहून घेऊ. एक आहे शरावती नदी आणि दुसरी आहे गंगवेली नदी. तर गंगवेली ही कर्नाटक राज्यातील नदी आहे जी की अरबी समुद्राला येऊन मिळते. बस याच्या संदर्भात पॉईंट. शरावती नदीच्या संदर्भात बघा, शरावती नदीच्या संदर्भात काय कुठला प्रकल्प त्या ठिकाणी काय स्थापन केलेला नाही, तर कुठले इतर फॅक्ट नाहीत. एक फॅक्ट बनतो, कर्नाटक राज्यामध्ये बघा ज्या नद्या प्रवाहित होतात त्या डोंगर उतारावरून या ठिकाणी उतरतात कुठं? पठारी प्रदेशामध्ये. आणि पठारी प्रदेशावरून उतरतात कुठं? मैदानी प्रदेशामध्ये. तर अशा वेळेस नदी जेव्हा उतरत असतात तेव्हा त्या नद्यांनी कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या धबधब्यांची निर्मिती केलेली आहे. तर त्या धबधब्याच्या काय संदर्भातच हा पॉईंट आहे. तर शरावती नदी जी की शहादा या प्रदेशामध्ये, कर्नाटकातील शहादा या प्रदेशामध्ये उगम पावते कर्नाटकमध्ये आणि अरबी समुद्राला येऊन मिळते. तर या नदीवरती एक धबधबा आहे. कोणता? जोग धबधबा. यालाच दुसरं नाव सुद्धा आहे. तर अगोदर असं लावू ना, महात्मा गांधी. ओके, याच्याशिवाय नाव पूर्ण होणार नाही. तर महात्मा गांधी धबधबा काय या जोग धबधब्याचंच नाव आहे. विशेष काय आहे तर भारतामधील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? जोग धबधबा आहे, जो की कर्नाटकमध्ये शरावती नदीवरती आहे. आणि याची उंची आहे 271 मीटर. उंची किती आहे? 271 मीटर. अद्भुत भूप्रदेश आहे संपूर्ण. बघा ज्यावेळेस तुम्ही मुंबईवरून जर या ठिकाणी कन्याकुमारी असेल, त्याच्यानंतर मंगलोर असेल, चेन्नई असेल, अशा रामेश्वरम असेल, प्रवास जर काय करायचा असेल तर निश्चितपणे काय तुम्ही रेल्वेने प्रवास करा. तर आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये जर तुम्ही या प्रदेशातून प्रवास केला तर बघा एक रेल्वे लाईन आहे मुंबईवरून काय वेस्टर्न रेल्वे लाईन,
जी पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये हा जो चिंचोळा मैदानी प्रदेश आहे, या मैदानी प्रदेशामधून आणि काही ठिकाणी पश्चिम घाटामध्ये जे डोंगर आहेत त्या डोंगरामधून काय बोगद्यांची निर्मिती केलेली आहे, जसं की करबुडे बोगदा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. अशा वेगवेगळ्या काय भूरूपांचं दर्शन आपल्याला होतं. त्या ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर ॲट अ टाइम एकाच वेळी तुम्ही डाव्या हाताला पश्चिम घाट बघू शकता आणि उजव्या हाताला तुम्हाला काय अरबी समुद्राचं सुद्धा काय दर्शन होतं, असं तो प्रदेश आहे. आणि त्याच्यानंतर हा जोग धबधबा सुद्धा तुम्हाला काय ट्रेनमध्ये बसल्या ठिकाणी काय दिसू शकतो. कर्नाटकातून जात असताना त्या जोग धबधब्यापासून रात्री जर प्रवास केलात तर मग तो दिसणार नाही तुम्हाला, दिवसा जर केलात तर निश्चितपणे दिसेल. तर या ठिकाणी तर शरावती नदीवरती हा जोग धबधबा आहे, जो की भारतातील काय सर्वाधिक उंच धबधबा आहे. आणखीन एक नदी आहे या ठिकाणी कर्नाटकमधील, बराही नदी. बराही नदी सुद्धा कुठं आहे, कर्नाटकमध्ये आहे. तर बराही नदीवरती एक धबधबा आहे, कुंचिकल धबधबा. यालाच अजून एक नाव आहे गिरसप्पा धबधबा. तर हा सुद्धा कर्नाटकमध्ये असलेला काय बराही नदीवरचा काय कुंचिकल धबधबा आहे. तर या काय धबधब्याच्या संदर्भात हा आहे भारतातील काय सर्वात उंच काय जोग धबधबा जो आहे तो सर्वात उंच धबधबा आहे. मात्र कुंचिकल धबधबा जो आहे तो सर्वाधिक उंचीवरील धबधबा आहे, तर पॉइंट काय होईल या ठिकाणी बघा, दोघांमध्ये फरक काय आहे बघा. पर्वतीय प्रदेशावरून पठारी किंवा मैदानी प्रदेशामध्ये उतरत असताना या भूप्रदेशावरून जेव्हा नदी थेट खाली कोसळते अशा पद्धतीने, तर ही संपूर्ण काय या ठिकाणातून नदी प्रवाहित होते आणि अशा पद्धतीने काय कोसळते. तर ही इथून इथपर्यंत त्या धबधब्याची काय झाली उंची झाली. तर हा आहे जोग धबधबा 271 मीटर उंचीचा. मात्र कुंचिकल धबधबा किंवा गिरसप्पा धबधबा जो आहे तो अशा पद्धतीने आहे बघा. या ठिकाणी दाखवू आपण बघा. या पर्वतीय प्रदेशावरून धबधबा ज्यावेळेस काय पडायला सुरुवात होईल तर तो वेगवेगळ्या काय छोट्या छोट्या काय धबधब्यांमध्ये काय डिवाइड झालेला आहे, विभाजन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने काय ते भूरूप आहेत बघा. या ठिकाणी बघा याची उंची आपल्याला काय जास्त दिसते. कुंचिकल धबधबा अशा पद्धतीने काय पहिल्यांदा पाणी इथं पडेल, मग इथून काय पाण्याचा प्रवाह या ठिकाणी येईल, मग इथून या ठिकाणी येईल. तर याला आपण काय सर्वात उंचीचा धबधबा म्हणू शकत नाही. आपण काय म्हणू शकतो, हा धबधबा जो आहे जोग धबधब्यापेक्षा काय जास्त उंचीवरून हे पाणी काय येतं इथून इथं पोहोचतं. मात्र तो काय थेट जमिनीवरती कोसळणारा काय धबधबा नाही. म्हणून याला म्हणायचं सर्वाधिक उंचीवरील धबधबा. हा कोणता आहे, कुंचिकल. आणि सर्वात उंच धबधबा कोणता आहे, हा जोग धबधबा या ठिकाणी आहे. तर पॉइंट क्लिअर आहे. शरावती नदीवरती असलेला जोग धबधबा हा सर्वात उंच धबधबा आहे. आणि कर्नाटकमध्ये स्थित असलेलं बराही नदीवरील गिरसप्पा असेल किंवा कुंचिकल धबधबा असेल तर हा काय सर्वाधिक उंचीवरील धबधबा आहे. आणखीन एक धबधबा आहे या ठिकाणी कर्नाटकमध्ये वॉटरफॉल. तर सिथा नदीवरती, कोणत्या सिथा नदीवरती कर्नाटकमध्येच असलेलं या ठिकाणी एक धबधबा आहे. धबधब्याचं नाव आहे बरकाना धबधबा, बरकाना वॉटरफॉल. तर याच्या संदर्भात पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. कुंचिकलच्या नंतरचा हा सर्वाधिक उंचीवरील दुसऱ्या क्रमांकाचा धबधबा आहे. सर्वाधिक काय उंचीवरील कुंचिकलच्या नंतरचा हा काय दुसरा धबधबा आहे. आणि जोग धबधबा हा काय सर्वात उंच धबधबा या ठिकाणी ठरतो. तर हे झाले कर्नाटकमधील नद्यांच्या संदर्भात असलेले काय सगळे तथ्य, सगळे पॉईंट्स. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे केरळ राज्यामध्ये या ठिकाणी काय जो मलबारचा किनारा आहे, मलबारच्या किनाऱ्यावरती आपल्या पाण्याचा विसर्ग करणाऱ्या केरळमधून प्रवाहित होणाऱ्या महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहेत त्यांच्याबद्दल काय बघू. केरळमध्ये स्थित असलेल्या या ठिकाणी 3 महत्त्वपूर्ण नद्या आहेत. कोणत्या कोणत्या नद्या आहेत बघा. एक आहे भरतपुझा, दुसरी आहे पेरियार नदी. प्रसिद्ध नद्या आहेत. केरळ म्हणलं की या नद्यांच्या शिवाय आपण काय पॉईंट बघू शकत नाही. आणि तिसरं पेंबा किंवा पंबा नदी या ठिकाणी.
तर या तीनही नद्यांबद्दल आपल्याला काय करायचं आहे, डिटेलमध्ये बघायचं आहे. या तीनही नद्या अशा पद्धतीने या ठिकाणी काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. तीनही नद्या ज्या आहेत ते पश्चिम घाटाचा विस्तार या ठिकाणी जो झालेला आहे तो केरळ आणि तमिळनाडूच्या काय या ठिकाणी जो बॉर्डरचा प्रदेश आहे, केरळ आणि तमिळनाडूच्या मध्ये हा असा बॉर्डरचा जो प्रदेश आहे, तर इथंपर्यंत काय झालेला आहे, याचा विस्तार झालेला आहे. या ठिकाणी काय नकाशात थोडंसं काय स्टँडर्ड एवढं नाही, आपण काय जास्तीत जास्त तुम्हाला काय समजायला सोपं होईल अशा पद्धतीने काढलेला आहे. बघा पॉईंट काय सांगतोय, पश्चिम घाटाचा विस्तार हा जो आहे तो केरळ आणि तमिळनाडू यांच्या किनारी प्रदेशामध्ये आहे. तर या किनारी प्रदेशामध्ये पश्चिम घाटामध्ये अण्णामलाई या ठिकाणी, पश्चिम घाटातील अण्णामलाई या डोंगरातून काय करते, तमिळनाडू राज्यातून भरतपुजा नदी उगम पावते. कुठं उगम पावते भरतपुजा नदी, तमिळनाडूमध्ये अण्णामलाई येथून उगम पावते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. दुसरा महत्त्वाचं तथ्य भरतपुजाच्या संदर्भात या ठिकाणी, तर भरतपुजा नदी ही केरळची सर्वात लांब नदी आहे, सर्वाधिक लांबीची नदी आहे. भरतपुजा नदी ही केरळची सर्वाधिक लांबीची नदी आहे. त्याच्यानंतर भरतपुजा नदीलाच आणखीन 2 नावं आहेत या ठिकाणी, नीला नदी असं सुद्धा नाव आहे आणि पोन्नानी नदी, ही 2 नावं सुद्धा काय भरतपुजा नदीलाच काय दिलेली आहेत, तर लक्षात ठेवायची आहेत. दुसरं, पेरियार नदी ही तमिळनाडूमध्ये उगम पावते. पेरियार नदी कुठं उगम पावते, तमिळनाडूमध्ये उगम पावल्याच्या नंतर ती केरळमधून वाहणारी दुसरी सर्वात लांब नदी आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पेरियार नदीला केरळची जीवनरेखा असं म्हणलेलं आहे. आणि याच पेरियार नदीवरती इडुक्की हे धरण आहे. कोणतं, इडुक्की नावाचं या ठिकाणी काय डॅम आहे, प्रोजेक्ट या ठिकाणी काय ची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, आणि या ठिकाणी काय एवढा पॉईंट बघितलं की आपण काय करू, कंप्लीट करू याला. तर पेंबा नदी किंवा पंबा नदी जी आहे ती तमिळनाडूमध्ये उगम पावल्याच्या नंतर ती प्रवाहित होते आणि अशा पद्धतीने कुठे येते, अरबी समुद्राला येऊन मिळते. पण अरबी समुद्राला मिळण्याच्या अगोदर केरळमध्ये 2 आपण काय बघितले होते, सरोवर बघितलेले होते. अशा पद्धतीने 2 सरोवर बघितलेले होते. तर अशा पद्धतीने पेंबा नदी जी आहे अरबी समुद्राला मिळत असताना वेम्बनाड सरोवर जे आहे त्या वेम्बनाड सरोवराला जाऊन मिळते आणि त्या वेम्बनाड सरोवराच्या मार्फत ती अरबी समुद्राला काय जाऊन मिळते. तर हे आहे याच्या संदर्भातचं काय सगळ्यात महत्त्वाचं फॅक्ट. तर केरळमधील दुसरं जे सरोवर आपण बघितलेलं होतं महत्त्वाचं, तर ते दुसरं सरोवर कोणतं आहे हे कमेंटमध्ये तुम्ही काय करायचं आहे, कळवायचं आहे. तर पेंबा नदी तमिळनाडूमध्ये उगम पावते, केरळमधून प्रवाहित होऊन ती वेम्बनाड सरोवरामार्गे जाऊन काय अरबी समुद्राला मिळते. तर हे सर्व तथ्य झाले भरतपुजा, पेरियार आणि काय पेंबा नदीच्या संदर्भात. तर या ठिकाणी भारतीय द्वीपकल्पावरती उगम पावल्याच्या नंतर अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या सर्व महत्त्वाच्या नद्या आपण काय केलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे. तर यानंतरचा जो भाग आहे पूर्व किनाऱ्यावरती जाऊन मिळणाऱ्या नद्या, सुवर्णरेखा, दामोदर, ब्राह्मणी, वैतरणी असेल, तर गोदावरी, कृष्णा, कावेरी अशा सर्व नद्या ज्या आहेत त्या उद्याच्या पिरियडमध्ये बघू. तो अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या भारतीय द्वीपकल्पावरील नद्या आपण काय बघितलेल्या आहेत. तर आज एवढं पुरे आहे. बाकीच्या ज्या नद्या आहेत सुवर्णरेखा नदीपासून, दामोदर सुवर्णरेखा नदीपासून तर या ठिकाणी वैगई, ताम्रपर्णी नदीपर्यंत सर्व नद्यांचा अभ्यास आपण काय पुढच्या पिरियडमध्ये करू. तोपर्यंत या ठिकाणी थांबू, विश्रांती घेऊ. तर घरी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. थँक्यू.